आता दुकान बंद करून आम्ही घरी आलो आता घरी आल्या प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम की तन्मयची आमच्या दाढ जरा दुखायला लागल्या म्हणते ॲक्च्युली दात पडायला आला आहे की काय आला काय माहीत नाही ती अशी बसल्या फुगून शाना पप्पा माझं दाढ दही दुखते काय करू मग आता ते आलो आहे घरामध्ये तिला आले सांगा तिला हाका मारतो आणि बघूया आपण तिथं नक्की काय झालं. तनु इकडे की भाऊ काय झालं काय होते बस इथं काय होते हसू रडू नकोस काय झालं काय होते हसतेस का काय हसाय काय झालं बघू काय झालं काय गे दात हालतोय तिचा दात असा लागला लोंबकळायला असा बरं का बघू इकडे दुखतोय काय हा बघू त्याला दात दाखवी मला तुझा बघू दाखव बघू दात दाखव हात काढ तोंड हात काढ दात दाखव का दात असं नोट काढते त्या हातीच्या सोंडासारखं झाले ते असं गुळू लागला का बघू आकर बघू दात दाखव दात बघितला का तिचा दात लागले काय करायचं काढूया का उपसून हा काय दुखते हात काढ तोंडाचं काढ उपसून काढूया का हा असं बघ काय तुला दुखतंय काय वाटतंय तुला दात पडल्यावर कसं खाणार आता दाढ पडल्यावर हा त्याला दाढ पडले टेन्शन आहे ती म्हणते आता मला पप्पा दाढ पडल्यावर कसं खाणार मी बघू आवर की असं जोरात हा ओढतो मी इकडं मी ओढतो काय ते दाढ मी ओढतो काय ती कसं व्हायचं आता आमच्या पोरगीचं जेवणार कशी तू आता हा आता रात्रभर असे खेळत बस दाढ कसं जमलं बघू काय तुला कसं वाटतं दात हा तर सगळ्या दाता पडल्या ही दुधाची दाढ आहे ती दुसरी दाढ आली का दुसरी उगवल्या मग ती काढून टाकी कशात अडकले दात चांबड्यात अडकल्या तिचं ओढून काढ की बोल जरा कसं सोसायची मग जेवणार कशी तू हा बोल जाता नाही आणि त्या चावताना जर भात चावताना असं दाढ दाताखाली आली तर मग अशी चावत असताना भात जर ती दाढ आली दाताखाली निघून तर मग काय करणार दात पडतील दुसरं दोन फास्ट नगर नाही येईल बाहेर दुसरीकडे दात दिसला का दात कसा दात तिचा हल्लाय बघा बरं अशी करते आता ती दाढ दुखत्या आता जेवायची कसं टेन्शन जेवणार ना तू व्यवस्थित हा जेवणार ना व्यवस्थित कधीपासून हल्लाय पडलाय दात कधी सकाळी पडलाय कधी पडलाय हल्लाय कधी लय दिवस झाला हलतोय आणि अजून पड ना कशा अडकलाय चांबड्यात अडकलाय दाढच पूर्ण दाढ निघल्या ती फक्त जरा साईडच्या कोणीमध्ये अडकलाय आणि ते असं हलतंय तिचा तिला तर जेवायला पण तिला आता त्रास होते बघा आता जेवताना बसल्या जेवायची माझ्या संग पण काय टेन्शन घेऊ नको सकाळपासून ती दाढ पडते बघा भाकरी का भाकरी तू काय खाल्लंस अगं भाकरी खालीच ना की दाढ पडली मग समज भाकरी टाकली काय अगं भाकरी खा भाकरी शिवी भाकरी खाली नाही भाकरी पण लास्ट त्या पोरगी आमची काय सांगाय तुम्हाला बरं आता तिची दाढ पडणार आहे तर त्या दाढाचं महत्व असं आहे की आता पोरगीला माझ्या भात खायला येणार नाही भाकरी खायला येणार नाही मग चिकन कशी खायची तू ग हा अगं मग ह्या दाढात जर चिकन आलं तर कसं करणार तू कसं चिकन तरी पाहिजे का नाही दाढ
अगं समजा उद्या चिकन आणलंच तर तू खाणार कसं? गुरुवार आहे चालत नाही. उद्या गुरुवार. अगं उद्या नाही परवा आणलं समज त्यावर दात पडते म्हणून गिळशील दाड ती पाण्याबरोबर गुळूक करणार. असं पाणी पितं. कसं दाड धरून काय कसं वाटलं बघ? दुखतंय काय? नाही दुखत ते. काय दुखत नाही खात नाही. अगं तुझ्यासारखी अशी डॅशिंग मुलगी अशी जर मुळमुळ करायला कसं व्हायचं? हां कसं व्हायचं बघा बरं. काय पूर्वीच आमच्या दाढ पडल्या आता बा. हां काय खरं नाही. शंका मारते. हां खरं नाही बाबा. ठीक आहे मंडळी चला आता थोडं खाऊन घेतो आम्ही. आता दाढ दुखायला आल्या पूर्वीच्या आमच्या. त्यातनं आता भाकरी थोडीशी खाते ती बघितलं. अर्धी भाकरी वाचली एक भाकरी खा की काय? अगं खा पोट भरून. दाढच टेन्शन घेऊ नको. दुसरी दाढ येते आल्याच. मग कशाला टेन्शन घेतेस तू? पोट भरून खायचं काय? इथे खायला द्या आता. हां घास तोंडात गाठलाय तिचा. घास काय होतंय फिरतोय तोंडात. घास इकडे दाढात येतात. काय रे देवा कसं व्हायचं कुणा आमच्या तनीचं. इथं नाही खायला. ठीक आहे चला मग आता तिची दाढ पडेलच. सकाळपर्यंत तिची दाढ पडणार आहे. त्यामुळे काय दाढेचं महत्त्व तिनं काही सांगितलं नाही. पण तुला काय असं वाटतं सांग की 2 मिनटं सांग की. मज्जा वाटते. हां दाढ पडल्यानंतर मग आता मी खाणार कसं काय? हां दाढ पडले त्या बाजून खा बघू जरा एकदा. दाढ पडले ना त्या बाजून खा बघू एकदा. दाढ इकडे झालत्या ना त्या बाजून घास खा बघू जरा. खा की बघूया काय होते. जरा काय होते बघूया. हां खा बघू. तिला दाढ पडल्या तिकडे तिला खायला ना भाकरी पडत त्या भाकरी तिची. ठीक आहे चालेल चला जेवण करून घेतो आम्ही. आज भाजी बहिणू काय आमच्यात मसूर अख्खा मसूर केला आहे. परत टोमॅटोची भाजी आणि कशी आमटी वांग्याची आमटी आणि मस्तपैकी भाकरी आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला मिरची आहे. चला जेवण घेऊया. आणि तनु पण आमची जेवायला लागल्या बघा. तरीसुद्धा ती दाढ पडल्या त्यातनं सुद्धा ती जेवायला लागल्या. पडलं बा दाढ ती. तू भाकरी संपेपर्यंत दाढ पडते तुझी बघ. बिंदास जेव. आपल्याला उद्या चिकन खायचं परवा दिवशी. आपल्याला परवा चिकन खायचं काय? पापडापूर्वी खा. पापड खा की. तिला आवडत नाही पापड भाकरीचा. ठीक आहे कसं करायचं नाही. ठीक आहे चला मग.